न्यूज 24 शिवनेरी, निर्भीड सत्याचा बुलंद आवाज। रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण आलो आहोत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्यामुखी वेद बोलवले त्या रेडेश्वरांच्या समाधीपाशी। संजय समाधी सोहळ्यासाठी रेडेश्वर महाराज देवस्थान आळे या ठिकाणावरून या पायी दिंडीचं आता प्रस्थान होत आहे। अगदी मोठ्या भक्तिभावाने या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भरपूर असे भक्तगण या आळंदीच्या दिशेने निघालेले आहेत। टाळा मृदुंगाचा गजर आणि मुखात हरिनामाचा गजर, या गजरामध्ये सर्वजण या आळंदीच्या दिशेने निघालेले आहेत। या रेडेश्वर महाराजांच्या पालखीचं आळंदीच्या दिशेने प्रस्थान होत आहे। सर्व भाविक मंडळी भक्तिरथात न्हावून गेलेले आहेत। या ठिकाणावरून भरपूर भाविक भक्तगण या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निघालेले आहेत। तर आपल्या बरोबर भरपूर असे वारकरी आहेत, भरपूर असे महाराज आहेत की ते वर्षानुवर्ष हे वारी करतात, वर्षानुवर्ष या संजीवन समाधी सोहळ्यामध्ये भेट देतात। रामकृष्ण हरी, इथून आता पालखी निघते आज, तर याचं नियोजन कसं काय, तुम्ही किती वर्ष झाले यात सहभागी होत आहे? रामकृष्ण हरी, संत ज्ञानेश्वर देवस्थान ट्रस्ट आयोजित पालखी विभागाच्या माध्यमातून ही पालखी सोहळा निघत असतो। हा पालखी सोहळा जवळजवळ 85 वर्ष झाला। हा पालखी सोहळा श्री संत रेडा महाराजांपासून श्री क्षेत्र ज्ञानोबापर्यंत पोहोचत असतो। वारीमध्ये सहभागी होत असताना अनेक संदेश या दिंडीच्या माध्यमातून दिले जातात। पर्यावरणाचा संदेश असेल, स्वच्छतेचा संदेश असेल, असे अनेक संदेश या माध्यमातून दिले जातात। मी जवळजवळ 25 वर्ष या दिंडीमध्ये चालतो। अशी सुंदर अशी दिंडी सोहळा, संतांचा दिंडी सोहळा, संत ज्ञानोबारायांचा 730वा समाधी सोहळा दिमाखात यावर्षी संपूर्ण होणार आहे। यावर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांचा 750वा जन्मोत्सव आहे। त्यानिमित्तानं त्या ठिकाणी आळेकर धर्मशाळेमध्ये भरपूर कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केलेले आहे। हा दिंडी सोहळा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आजचा प्रवास आळे मारुती मंदिर येथे मुक्काम राहणार।
आळे येथील रेडे समाधी म्हणजे ज्ञानेश्वरांनी ज्या रेड्यामुखी वेद बोलवले या रेडेश्वर महाराजांची या आळे या पावनभूमीमध्ये समाधी आहे। तर या समाधी स्थळावरून आज दिंडी पालखी सोहळ्याचं प्रस्थान होतंय। तर आपण त्यांना विचारू की या दिंडीचा प्रवास कसा आहे आणि काय नियोजन आहे, कशा प्रकारे ही दिंडी मार्गस्थ होते। येऊन उतरले आळेची या बनी पशु तयस्थानी शांत झाला। ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट पायी पालखी सोहळा आळे ते आळंदी हा मार्गस्थ होत असताना या ठिकाणी आज दिनांक 10/11/2025 षष्ठीच्या दिवशी हा पायी पालखी सोहळा मार्गस्थ झालेला आहे। माऊलीने प्रत्यक्ष ज्या रेड्याला समाधी दिली आहे या सष्टी क्षेत्र आळे रेडा समाधी मंदिर आणि या ठिकाणून हा पायी पालखी सोहळा या ठिकाणून निघालेला आहे। यामध्ये प्रथमतः जसं माऊलींचा आजोळी मुक्काम असतो तसाच या ठिकाणी आळे गावामध्ये आमच्या रेडेश्वर महाराजांचा मुक्काम आहे। म्हणजे जसा माऊलींचा मुक्काम आजोळी असतो तसाच मुक्काम आमचा आळे गावामध्ये मारुती मंदिरामध्ये प्रथमतः मुक्काम आहे। हा पहिला दिवस झाला। त्यानंतर आळे ते नारायणगाव हा दुसरा मुक्काम, त्यानंतर नारायणगाव ते पेठ हा तिसरा मुक्काम आणि पेठ ते चाकण हा चौथा मुक्काम आणि सकाळी बरोबर 4 वाजता आम्ही चाकण या ठिकाणाहून निघतो आणि साधारणतः एक 10 ते 11 वाजेपर्यंत आमच्या आळेकर धर्मशाळेमध्ये आमचा हा पायी पालखी सोहळा विसावलेला असतो। नक्कीच महाराजांनी सांगितलं संजीवन समाधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी या रेडेश्वर महाराजांच्या या आळे पावनभूमीतून सर्व भक्तगण मोठ्या संख्येने भक्तिभावाने या आळंदीकडे प्रस्थान होतंय। तर दिंडी सोहळ्यामध्ये सर्वजण सहभागी झाले आहेत। टाळ मृदुंगाचा गजर आणि भक्तिनामाचा जोश, फटाक्याची आतिषबाजी, या आतिषबाजीमध्ये या पालखी सोहळ्याचं आळंदीकडे प्रस्थान झाले। भागीरथी बसे माया देवाना प्रत्यक्ष पार्वती, देवाना प्रत्यक्ष पार्वती, देवाना प्रत्यक्ष पार्वती, देवाना प्रत्यक्ष पार्वती।